मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागात आपल्याला असं पाहायला भेटणार आहे की आता वटपौर्णिमेच्या दिवशी पार्थने काव्यासाठी आणलेली छान अशा पिवळ्या कलरची साडी नेसून काव्य पूजेचं ताट हातात घेऊन पार्थसमोर उभा राहते. तर आता काव्यासमोर येताच काव्याचं हे मनमोहक रूप पाहून पार्थ मात्र क्षणभर काव्याकडे एकटक पाहतच बसतो. यावर काव्या पार्थला म्हणते की ओ देशमुख, असे माझ्याकडे बघत काय बसलात? चला पटकन बाहेर. जीवा आणि नंदिनीताई गाडीमध्ये आपली वाट पाहत बसलेले आहेत. नंतर आता हे सर्वजण वटवृक्षाच्या ठिकाणी पोहोचतात. तर आता काव्या आणि नंदिनी वडाची पूजा करून फेरी मारायला सुरुवात करतात. तेव्हा आता हे पाहून पार्थ काव्याला आडवत म्हणतो, थांबा काव्या, अहो तुम्ही आता प्रेग्नंट आहात आणि अशा अवस्थेत तुम्ही पायात चप्पल न घालता फेऱ्या मारणं हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे आता मीच तुम्हाला उचलून घेत तुमच्या वडाभोवतीच्या ह्या 7 फेऱ्या पूर्ण करणार आहे. आणि असे म्हणतच आता पार्थ रोमॅन्टिक मूडमध्ये काव्याला उचलून घेत वडाच्या फेऱ्या मारायला सुरुवात करतो. तेव्हा आता वडाभोवती फेऱ्या मारत असताना काव्या पार्थला म्हणते की देशमुख, माझ्यासाठी देवाकडे तुम्ही काही मागितलं का नाही? यावर आता पार्थ काव्याला म्हणतो, अहो मागितलं ना, अहो ह्या 7 जन्मीच काय, पुढच्या 100 जन्मी मला तुम्हीच माझी बायको म्हणून हव्या आहात, अशी मी देवाकडे विनंती केली आहे काव्या. त्यामुळे मालिकेत आता पार्थ आणि काव्यामधील हे हळूवार प्रेमाचे आणि काळजीचे प्रतीक म्हणून हा प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहे.